सर्वच देशांकडून संपूर्ण जगातील शांतता अबाधित राखणं अपेक्षित असताना जास्तीत जास्त अशांतता कशी निर्माण होईल यासाठी सर्व घटक आज प्रयत्न करताना दिसत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू असताना अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला वाद थांबलेला नसताना आता याच्यामध्ये भर पडलेली आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाची. आज गाझामधून इस्रायलवरती रॉकेट फायर करण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा हजारो रॉकेट. अगदी पहाटे पहाटे 6:30ला इस्रायलवरती रॉकेटचा हा पाऊस पडलेला आहे आणि याच्यानंतर इस्रायलने गाझा स्ट्रिपवर एअर स्ट्राईक करत स्टेट ऑफ वॉर डिक्लेअर केलेलं आहे. या सर्व घडामोडींमुळे जगाच्या एकूण चिंतेमध्ये परत एकदा भर पडलेली आहे. आज आपण सविस्तरमध्ये हा संपूर्ण विषय काय आहे हे समजून घेऊयात. यासोबतच इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांमधील जो संघर्ष आहे त्याचा इतिहास सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पॅलेस्टाईनमधील हमास या संघटनेनं इस्रायलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. हमास संघटनेनं क्लेम केलं आहे की त्यांनी 5,000 रॉकेट इस्रायलच्या दक्षिण भागावरती डागलेले आहेत. आता इस्रायलच्या मिलिटरीचे जे स्पोक्स पर्सन आहेत यांनी 5,000 नाही तर 2,500 रॉकेट डागण्यात आलेले असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. यासोबतच या हल्ल्यामध्ये 2 इस्रायलच्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. इस्रायलचे जे संरक्षण मंत्री आहेत त्यांच्यानुसार पॅलेस्टायनियन मिलिटंट ग्रुप हमास हॅज लॉन्च्ड अ वॉर अगेन्स्ट द स्टेट ऑफ इस्रायल, म्हणजे पॅलेस्टाईनमधल्या हमास या संघटनेनं इस्रायल विरोधात युद्ध छेडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्हिडिओद्वारे एक स्टेटमेंट दिलेले आहे. त्यांच्यानुसार वी आर ॲट वॉर अँड वी विल विन. नॉट अन ऑपरेशन, नॉट अ राऊंड, बट ॲट वॉर, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता त्यांचं हे स्टेटमेंट इथपर्यंत ठीक आहे की बाबा हे ऑपरेशन नाहीये, हे फक्त आणि फक्त युद्ध असणार आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान यांनी त्यांच्या जनतेला हे सुद्धा प्रॉमिस करून टाकलेलं आहे की हमास वुड पे अ प्राइस दॅट इट हॅझंट नो अंटिल नाऊ. आजपर्यंत जी किंमत त्याने चुकवलेली नाहीये, आजपर्यंत जे त्यांना माहिती नव्हतं अशी किंमत त्यांना चुकवावी लागेल असं त्यांनी इस्रायलच्या जनतेला वचन सुद्धा देऊन टाकलेलं आहे. आता त्यांनी हे असं वचन देण्याचं कारण आहे या दोन्ही देशांमधला गेल्या जवळपास शतकापासून सुरू असलेला संघर्ष. हा एकूण संघर्ष काय आहे ते तुम्हाला सांगतो. हा टसल आहे कल्चरचा, धार्मिक अँगल सुद्धा आहे याला, जमिनीचा सुद्धा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेरुसलेमवरती कंट्रोल कुणाचं असेल हा सुद्धा याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. इस्रायल क्लेम करतं की संपूर्ण जेरुसलेम हा इस्रायलची राजधानी आहे आणि पॅलेस्टाईनचा क्लेम असा आहे की ईस्ट जेरुसलेम जे आहे हे भविष्यामध्ये पॅलेस्टाईनची राजधानी असणार आहे, ज्यावेळेस पॅलेस्टाईन एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण होईल. जेरुसलेममध्ये असलेलं अल अक्सा हे मक्का आणि मदिना नंतरचं इस्लाम मधलं सर्वात पवित्र असं स्थळ आहे. खरं तर हा वाद दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेला आपल्याला जास्त दिसून येतो, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त वहळून आलेला आपल्याला दिसून येतोय. अरब हे पॅलेस्टाईनमधील मूळ निवासी आहेत, पण जूनसाठी इस्रायलची स्थापना झालेली आहे असं मानलं जातं. ब्रिटिशांच्या मध्यस्थीने 1917ला जूनसाठी स्वतःचं घर म्हणून पॅलेस्टाईनमध्ये जागा देण्यात आली. आता हा जो करार होता त्याला बॉल्फोर करार असं सुद्धा म्हणलं जातं. फर्स्ट वर्ल्ड वॉर कोणाचं कोणत्या देशावरती नियंत्रण असेल या संदर्भात होतं. मग त्यावेळेस विभागणी केली ब्रिटननी, कारण की ब्रिटन हे त्यातलं जेता राष्ट्र होतं आणि ब्रिटनने पॅलेस्टाईन हे स्वतःजवळ ठेवलं. पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जूनवरती झालेले अत्याचार हे सगळ्यांना माहितीच आहेत, ज्याच्यातून प्रत्येक ज्यूला आपला जीव वाचवण्यासाठी इस्रायलकडे पळावं लागलं. आता जूनचा हा विषय नंतरच्या काळामध्ये युनायटेड नेशन्समध्ये गेला आणि इस्रायलच्या बाजूने हा विषय गेलेला आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायल असं विभाजन झालं, ज्याच्यातून ज्यू लोकसंख्या असलेला भाग हा इस्रायलला गेला तर पॅलेस्टाईन हे अरबांना देण्यात आलं. आता ही विभागणी केली तरी सुद्धा जेरुसलेमचा जो विषय आहे तो लटकलाच, कारण की या ठिकाणची निम्मी लोकसंख्या मुस्लिम आहे तर निम्मी लोकसंख्या ज्यू आहे. सो हा भाग आला इंटरनॅशनल कंट्रोलमध्ये. संयुक्त राष्ट्राने ही वाटणी केली खरी, पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये इजिप्त, सीरिया, इराक आणि ट्रान्स जॉर्डन या देशांनी एकत्रितपणे इस्रायलवरती हल्ला केला. नुकत्याच जन्माला आलेल्या इस्रायलनं या सर्व देशांचा अगदी नेटाने मुकाबला केला आणि या सर्व देशांना तिथून हाकलून लावलं आणि हे युद्ध जिंकलं.
आता या युद्धामध्ये इस्रायलने निर्णायक विजय तर मिळवलाच, पण अगोदर त्यांना जितकी जमीन मिळालेली होती त्याच्यापेक्षा अधिक जमीन त्यांना या युद्धानंतर मिळाली. याच काळामध्ये इस्रायलमधून जवळपास 7 लाखाहून अधिक लोकांनी स्थलांतर केलं आणि विविध देशांमध्ये आसरा घेतला. ज्याच्यातून गाझा हा जो भाग आहे तो इजिप्तच्या कंट्रोलमध्ये आला. वेस्ट बँक जे आहे ते जॉर्डनच्या कंट्रोलमध्ये आलं, तर उर्वरित भागावरती इस्रायलचा ताबा असल्याचं आपल्याला दिसून येते. आता ह्या सर्व देशांनी कोणाचा भूभाग बळकावला, तर पॅलेस्टाईनचा भूभाग बळकावला. आता ह्याच्यामध्ये फायदा कुणाचा झाला? इस्रायलचा फायदा झाला, इजिप्तचा फायदा झाला, जॉर्डनचा सुद्धा फायदा झाला. पण पॅलेस्टाईन जे आहे त्यांचा सगळ्यात जास्त तोटा झाल्याचं दिसून येते. नंतर 1967 मध्ये सुद्धा इस्रायलने वेस्ट बँक आणि गाझा जे आहे हे जिंकून घेतलं. यावेळेस सुद्धा युद्ध मोठ्या प्रमाणात झालं आणि याही युद्धामध्ये इस्रायलने निर्णायक असा विजय मिळवला. नंतरच्या काळामध्ये इस्रायल सोबत या देशांनी जरी सुद्धा शांततेचं धोरण स्वीकारलेलं असलं तरी सुद्धा त्यांचे हल्ले थांबले खरं, पण पॅलेस्टाईनमध्ये हमासचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. आता या हमासचा इस्रायलला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे आणि इस्रायलला आम्ही मान्यताच देत नाही अशी सुद्धा त्यांची ठाम भूमिका आहे. 2000 सालापर्यंत इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन वाद सोडवू इच्छिणाऱ्या विचारधारेचं प्राबल्य होतं आणि तशाच पद्धतीची सरकार सुद्धा इस्रायलमध्ये सत्तेमध्ये येत होती. पण नंतरच्या काळामध्ये पॅलेस्टाईनचा खात्मा करायचाच हा सूर त्या ठिकाणी दिसतोय आणि या विचारधारेला इस्रायलमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा सुद्धा मिळालेला आपल्याला दिसून येते. आता परत येतो जेरुसलेमकडे. या शहरामध्ये मी मगाशी म्हणलं तसं ज्यू आहेत, यासोबतच मुस्लिम धर्मीय लोक आहेत, यासोबत ख्रिश्चन धर्मीय सुद्धा लोक आहेत आणि या धर्माची प्रसिद्ध अशी धार्मिक स्थळं सुद्धा तिथं आहेत. पण या भागाचं नियंत्रण कुणाकडे आहे, तर ते आहे इस्रायलकडे. जेरुसलेमच्या पूर्व भागामध्ये मुस्लिम जास्त राहतात, पश्चिम भागामध्ये ज्यू जास्त राहतात, तर मध्य भागामध्ये ख्रिश्चन जास्त राहतात. युनायटेड नेशन्सच्या करारानुसार हे शहर इस्रायलला देण्यात आलेलं आहे का, तर देण्यात आलेलं नाहीये. पण इस्रायल आजच्या दिवशी जेरुसलेमचा स्वतःची राजधानी मानतो, पण जगाची याला बिलकुल मान्यता नाही. आजच्या दिवशी दूतावास सुद्धा तेल अवीव या ठिकाणी असल्याचंच आपल्याला दिसतं. आता या संपूर्ण संघर्षाला अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे पॅलेस्टाईनच्या एका वेगळ्या मागणीचा. पॅलेस्टाईन असं म्हणतंय की 50 लाख पॅलेस्टाईन नागरिक हे सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त या देशांमध्ये विस्थापित म्हणून राहतात. जर का उद्या जाऊन या दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाला, पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली, तर हे जे विस्थापित झालेले नागरिक आहेत हे परत एकदा पॅलेस्टाईनमध्ये आसरा घेऊ इच्छितात किंवा पॅलेस्टाईनमध्ये परतू इच्छितात आणि याला इस्रायलचा स्पष्टपणे विरोध आहे. कारण की इस्रायलची एकूण लोकसंख्या आहे 80 लाखाच्या आसपास आणि त्यातल्या त्यात हे जर का 50 लाख जे विस्थापित झाले आहेत ते जर का परत येत आहेत, तर इतकी मोठी लोकसंख्या कशी मॅनेज करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यासोबतच सिक्युरिटीचा सुद्धा विषय फार मोठा आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये हमासने हल्ला करून युद्धाला तोंड फोडलेलं आपल्याला दिसून येते. आजवर झालेल्या युद्धांमध्ये इस्रायलने स्पष्टपणे विजय मिळवलेला आपल्याला दिसून येते, ते सुद्धा अरब राष्ट्रांनी एकत्रितपणे त्यांच्यावर लादलेल्या युद्धामध्ये सुद्धा. पण आधीच्या युद्धांमध्ये इस्रायलमधल्या सरकारांची भूमिका ही पॅलेस्टाईन सोबत संघर्ष करण्याची होती, तर नेतन्याहू यांची भूमिका आहे हा विषय कायमचा संपवण्याची, जे की संपूर्ण जगासाठी धोकादायक असू शकतं. रशियाच्या याच भूमिकेने संपूर्ण जगाला अनिश्चिततेच्या दरीमध्ये ढकलून दिलेलं आहे आणि आता परत एकदा त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. शेवटाकडे येताना एक अजून महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतो की युक्रेनने सुद्धा इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.